ओके, गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये लास्ट पॉईंट आपण एक पाहिला होता, नेचर ऑफ इंटरमोलिक्युलर प्रोसेस. ओके, सो हियर नेचर ऑफ इंटरमोलिक्युलर प्रोसेस इन अल्डिहाइड अँड कीटोन. ॲक्च्युली अल्डिहाइड अँड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड contains carbonyl group. Okay, carbon oxygen double bond is there, so that group will be there. Therefore there is a dipole interaction in carbonyl compounds. Okay, as we seen earlier, nature of intermolecular process. So carboxyl group in carboxylic acid contains OH group, which is responsible for formation of hydrogen bonding. Okay, and that makes carboxylic acid have the strongest molecular force of attraction. Okay, aldehyde आणि कीटोन, अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये डायपोल इंटरॅक्शन आहे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय आहे, देयर इज अ स्ट्रॉंगेस्ट इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दॅट वॉज द नेचर ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस. सेकंड पॉईंट आहे याच्यामध्ये फिजिकल जी काय स्टेट आहे, फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. ओके, जो प्रायमरी मेंबर आहे फॉर्मल्डिहाइड आहे तो गॅस आहे, बाकीचे मेंबर कलरलेस लिक्विड आहे. हायर मेंबर्स अल्डिहाइड्सचा ओडर जो आहे तो प्लीझंट ओडर आहे. ॲसिटोन इज फाउंड टू बी रूम टेम्परेचर प्लीझंट ओडर आणि लिक्विड स्टेटमध्ये आहे ॲसिटोन. ओके, आणि सोल्युबिलिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन ॲक्च्युली लोअर मेंबरमध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो, त्याच्यामुळे दे आर सोल्युबल इन वॉटर. बट हायर मेंबर्स ॲज द चेन इन्क्रीजेस दॅट सोल्युबिलिटी गेट डिक्रीजेस. ओके, दॅट वॉज द shown in the figure in the last lecture we had seen. And after that, next point is a physical state and boiling point of the solubility of carboxylic acid. Actually physical state परत lower members colorless liquid आहे, irritating odors आहे. Carboxylic acid have a higher boiling point than the corresponding alkanes, aldehyde, ketones, alcohols, okay, ethers of comparable molecular masses. रिझन त्याचं आपण लास्ट लेक्चर पाहिलं होतं. त्याच्यामध्ये काय आहे, तर एकतर हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे आणि त्या स्ट्रॉंग बॉन्डिंगमुळे काय प्रॉब्लेम आहे, ती जी असोसिएशन आहे ते असोसिएशन ब्रेक करणं डिफिकल्ट आहे आणि म्हणून कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. आणि अजून एक कार्बोक्सिलिक ॲसिड काय फॉर्म करतं, डायमर फॉर्म करतं. डाय म्हणजे 2 आणि मर्स म्हणजे युनिट, 2 युनिट कंबाईन होते त्याच्यामध्ये बाय युझिंग हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते त्याच्यामध्ये, ते लास्ट लेक्चरला आपण ते पाहिलं होतं आणि त्याचे बॉइलिंग पॉईंट आपण लास्ट लेक्चरला पाहिले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता आपला याच्यामध्ये सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. परत कार्बोक्सिलिक ॲसिडचे लोअर मेंबर सोल्युबल आहे, पण लोअर मेंबर का सोल्युबल आहे, ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. हायर मेंबर परत इनसोल्युबल आहे का, कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट नाही. आणि लास्ट पाहिलं होतं आपण पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. ओके, आता कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी का, कारण तिथं अपोजिटली चार्ज जो कार्बन आणि ऑक्सिजन आहे ते अपोजिटली चार्ज आहे आणि दे आर मेंटेनिंग polarity is there. Okay, electronegativity of oxygen and related to the carbon as shown in the figure. Okay, the carbonyl carbon has a positive polarity and it is electron deficient. कार्बन कसा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, त्याच्यामुळे तिथं न्यूक्लियोफाईल अटॅक करू शकतो, कारण न्यूक्लियोफाईल काय आहे, इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे आणि ऑलवेज इलेक्ट्रॉन रिच सेंटर अटॅक द इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर अँड देअरफॉर दॅट टेस्ट विल बी पॉसिबल हिअर. ओके, द नेक्स्ट पॉईंट हिअर रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके, आता अल्डिहाइड अँड कीटोनची रिॲक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये पाहता रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्समध्ये काय करायचं आपल्याला, अल्डिहाइड अँड कीटोन इज ड्यू टू पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. लास्ट लेक्चरला जे पाहिलं आपण पोलर आहे तो. ओके, कार्बोनिल ग्रुप विच रिझल्ट इन इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बन. जनरली अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन टुवर्ड न्यूक्लियोफिलिक अटॅक. दिस कॅन बी एक्सप्लेन बाय युझिंग 2 पॉईंट्स. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. ओके, आता इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट काय, इलेक्ट्रॉनिक जो काही इफेक्ट आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे अल्डिहाइड घेतला तर अल्डिहाइडमध्ये एक अल्किल ग्रुप आहे. आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर अल्डिहाइडचं RC डबल बॉन्ड OH, त्याच्यामध्ये एक अल्किल ग्रुप आहे. आणि कीटोनचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर RC डबल बॉन्ड OR, म्हणजे 2. इथे जर तुम्ही पाहिलं तर दिस इज द कीटोनिक स्ट्रक्चर, दिस इज द अल्डिहाइडिक स्ट्रक्चर. इथं एकच R ग्रुप आहे आणि इथे 2 R ग्रुप आहेत. आता R ग्रुपचं काय, R ग्रुप इज इलेक्ट्रॉन डोनर, इट शोज इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट, दॅट इज द प्लस I इफेक्ट. Okay, and therefore electron density shifted towards the carbon that make the electropositive carbon become more electronegative.
and therefore that reactivity of aldehyde and ketone get decreases. That ketone get decreases. Okay, aldehyde is reactive as compared to the ketone. Okay, so here a ketone has two electron donating alkyl groups bonded to the carbonyl carbon, which are responsible for decreasing its polarity and electrophilicity. Okay, इथं polarity decrease होते आणि त्याची electrophilicity decrease होते त्याच्यामध्ये. पण aldehyde मध्ये काय आहे? aldehyde मध्ये एकच aldehyde have only one electron donating group bonded to the carbonyl carbon. इथे दिसतो तुम्हाला एकच R ग्रुप आहे. Okay, so therefore this makes the aldehyde more reactive than the ketone as compared to the ketone. Aldehyde is a more reactive. Reason is that in aldehyde there is only one R group, that is electron donor group, okay, which donate the electron density towards the carbon, but it is in less amount. That electrophilicity does not decreases and polarity does not decreases. Okay, that more positive carbon become more negative. Okay, and therefore aldehydes are reactive towards the nucleophilic reaction, but ketone does not, because in ketone there is two alkyl groups that donate the electron density towards the carbon, and that will make decreasing its polarity and electrophilicity. Therefore aldehydes are more reactive than the ketone. Exam मध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, why aldehydes are more reactive towards the nucleophilic addition reaction as compared to the ketones. तर रिझन त्याचं तुम्हाला लिहावं लागेल, त्याच्या फिगर ड्रॉ करावं लागतील. ठीक आहे, हा झाला एक इफेक्ट. दुसरा आहे स्टेरिक इफेक्ट. आता स्टेरिक इफेक्ट म्हणजे काय? स्टेरिक म्हणजे क्राउडिंग. स्टेरिक इफेक्ट म्हणजे काय? स्टेरिक क्राउडिंग. टू bulky alkyl groups in the ketone come in the way of incoming nucleophiles. ओके, आता न्यूक्लियोफाईल ज्या साईडने येणार आहे त्या साईडला हे दोन आर ग्रुप कसे बल्कियर नेचर आहे. बल्कियर म्हणजे काय? त्याची साईज मोठी आहे, आणि त्याची साईज मोठी असल्यामुळे इनकमिंग न्यूक्लियोफाईलला त्याच्यामध्ये स्पेस मिळणार नाही अटॅक करायला कार्बनवरती. ओके, आणि देअरफॉर दॅट स्टेरिक इफेक्ट्स प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन दिस पर्टिक्युलर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन reaction. Okay, while this in the aldehyde there is only one R group, therefore other side is available for the attack. But in ketone there are two R groups, that is the bulkier R groups, and here the space is not available for incoming nucleophile to attack the carbon. Okay, and therefore that is nothing but the steric effect, or that is called as the steric hindrance. Okay, so here aldehydes are more easily attacked by the nucleophiles as compared to the ketones, and therefore aldehydes are giving the nucleophilic addition reaction as compared to the ketone. That is the reason. 2 points are important there. First is the influence of electronic effect, that is the plus I effect, and second is the steric effect, that is steric hindrance or steric crowding. Okay, so these are the 2 points very much important while answering the question of aldehydes are more reactive to than the ketones. Okay, the next point आपण याच्यामध्ये घेतोय chemical properties of aldehydes and ketones. Okay, let's see chemical properties of aldehydes and ketones. Okay, so here पहिला आहे त्याच्यामध्ये laboratory test for aldehydes and ketones. Okay, as you know aldehydes are easily oxidized to the carboxylic acid. Okay, and ketones do not have hydrogen atom directly attached to the carbonyl carbon. आता कार्बोनिल कार्बनला काय दोन आर ग्रुप्स आहेत आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे तिथे एकही हायड्रोजन नाही. ओके, सो हियर ketones do not oxidize by mild oxidizing agent. On the basis of that difference reactivity aldehydes and ketone distinguished by following test. ओके, खाली काही टेस्ट दिल्यात त्या डिस्टिंग्विश टेस्ट आहे अल्डिहाइड आणि कीटोनच्या. आपल्याला ते स्ट्रक्चर आपण आयडेंटिफाय करू शकतो वेदर इट इज द अल्डिहाइड ऑर कीटोन बाय युझिंग द लॅबोरेटरी टेस्ट. ह्या लॅबमध्ये टेस्ट आपण परफॉर्म करतो आपण त्याच्यामध्ये. ओके, फंक्शनल ग्रुप डिटेक्शनमध्ये या टेस्ट आपण यूज करतो. ज्यावेळेस आपलं प्रॅक्टिकल सुरू होईल त्यावेळेस आपण तो घेऊ. टेस्ट गिवन बाय द अल्डिहाइड्स ओनली. ओके, पहिली टेस्ट आहे शिफ्ट टेस्ट. ओके, आता शिफ्ट टेस्ट काय आहे पहा. वेन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ शिफ्ट रिएजंट. म्हणजे अल्डिहाइड सोल्युशन आहे त्या अल्डिहाइड सोल्युशनमध्ये जर आपण शिफ्ट रिएजंटचे काय 1-2-3 ड्रॉप जर टाकले, जर आपल्याला पिंक कलर किंवा रेड कलर जर मिळाला आपल्याला
तर दॅट विल इंडिकेट देर इज अ प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप. दिस इज द identification test for aldehydes, that is the Schiff's test. Then second test is a Tollens test, that is also called as a silver mirror test. Tollens test or silver mirror test म्हणजे काय होतं याच्यामध्ये, आपण अल्डिहाइडिक सोल्युशन जर घेतलं टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्याच्या टेस्ट ट्यूबच्या साईडच्या वॉलने जर आपण सिल्वर नायट्रेट ह्या टोलन्स रिएजंटचं जर सोल्युशन जर आपण ॲड केलं, ओके, तर आपल्याला एक सिल्वरचा लेअर फॉर्म होतो त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूबच्या वॉलवरती, अँड विच विल लुक लाईक अ मिरर, लुक लाईक अ मिरर. ओके, अँड देअरफॉर दिस टेस्ट इज कॉल्ड एज अ सिल्वर मिरर टेस्ट. म्हणजे या टेस्टमध्ये जर आपण टोलन्स रिएजंट जर टाकलं आपण अल्डिहाइडच्या सोल्युशनमध्ये आणि जस्ट त्याला वॉर्म केलं आपण आणि जर लेअर फॉर्म झाला सिल्वरचा टेस्ट ट्यूबच्या वॉलवरती, तर इट लुक लाईक अ मिरर. ओके, अँड देअरफॉर दिस टेस्ट इज कॉल्ड एज अ silver mirror test. Okay, this is also a characteristic test given by the aldehydes only. Okay, then इथे जर पाहिलं तुम्ही तर अल्डिहाइड आहे पहा, हा टोलन्स रिएजंट ट्वाइस AgNH3 ग्रुप ट्वाइस आणि थ्राइस OH मायनस. ओके, हिट केला आपण त्याला, वॉर्म केलं आपण त्याला, हिट केलं तर कार्बॉक्सिलेट आयन हायड्रोजन लूज होईल याच्यामध्ये. इथं सिल्वरचं प्रेसिपिटेट मिळेल, अमोनिया गॅस रिलीज होईल आणि वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होईल. सो त्या सिल्वरचा जो प्रेसिपिटेट आहे दॅट इज कॉल्ड एज अ सिल्वर मिरर. ओके, इन दिस टेस्ट इज कॉल्ड एज अ टोलन्स टेस्ट और सिल्वर मिरर टेस्ट. आणि लास्ट आहे याच्यामध्ये फेलिंग टेस्ट. ओके, आता फेलिंग्समध्ये काय करतो आपण, याच्यामध्ये अ मिक्सचर ऑफ अल्डिहाइड्स अँड अ फेलिंग सोल्युशन इज बॉइल्ड इन हॉट वॉटर. रेड प्रेसिपिटेट ऑफ क्युप्रो ऑक्साइड इज फॉर्म. ओके, रेड प्रेसिपिटेट जर आला तर दॅट विल इंडिकेट देर इज अ प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड. रेड प्रेसिपिटेट जर नाही आला तर दॅट विल इंडिकेट अल्डिहाइड इज नॉट देर. 3 टेस्ट आहेत. शिफ्ट टेस्ट याच्यामध्ये पिंक कलर येतो, टोलन टेस्टमध्ये सिल्वर मिररचा लेअर फॉर्म होतो आणि लास्ट जो आहे फेलिंग सोल्युशन त्याच्यामध्ये याच्यामध्ये रेड कलर फॉर्म होतं, रेड प्रेसिपिटेट. इथं अल्डिहाइड ऑक्सिडाइज टू कार्बॉक्सिलेट आयन बाय फेलिंग सोल्युशन. ओके, सो हिअर दीज आर द 3 टेस्ट, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, इथं टेस्ट दिली पहा आपल्याला, अल्डिहाइड आपण ट्रीट केला क्युप्रस ऑक्साईड बरोबर. ओके, बॉईल केला आपण त्याला, दिस इज द क्युप्रस ऑक्साईड फेलिंग सोल्युशन घेतलं आहे, कार्बॉक्सिलेट आयन हायड्रोजन लूज झालं याच्यामध्ये. ओके, रेड प्रेसिपिटेट फॉर्म झाला इथं क्युप्रस ऑक्साईडचा आणि वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. आता त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे आपला लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन ग्रुप, दॅट इज सोडियम नायट्रोक्साईड टेस्ट. ही जी टेस्ट आहे ही टेस्ट आपल्या सिलेबसमध्ये डिलीट केली या वर्षासाठी. ओके, सो ह्याच्यामध्ये ही टेस्ट नाही प्रिपेअर केली तरी चालेल, एक्झामला विचारणार नाही. डिलीटेड सिलेबसमध्ये ही टेस्ट आहे त्यामुळे ती काही करू नका. पुढचा पॉईंट आहे आपला केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ द न्यूक्लियोफाइल. बघा आता न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, त्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे आपली, दॅट इज हिअर ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड HCN. हायड्रोजन सायनाइड वीक ॲसिड आहे पहा, ॲड अक्रॉस द कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इन अल्डिहाइड अँड कीटोन टू प्रोड्यूस अ कंपाऊंड कॉल्ड सायनोहायड्रिन्स. ओके, ज्याच्यामध्ये कोणतं कंपाऊंड फॉर्म होतं आपलं, सायनोहायड्रिनचं कंपाऊंड फॉर्म होते. कशामध्ये, याच्यामध्ये काय ॲड करतोय आपण, हायड्रोजन सायनाइड HCN, हायड्रोजन सायनाइड HCN ॲड अक्रॉस द कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. जो कार्बोनिल कंपाऊंड आहे अल्डिहाइड किंवा कीटोन त्याच्या अक्रॉस आपण ॲड करतोय आणि ॲडिशन रिॲक्शन पॉसिबल आहे का, कारण कार्बन carries the partial positive charge, oxygen carries partial negative charge, and therefore this carbon is electropositive or which is electron loving. It loves for the electron, or electron will be accepted by the particular carbon atom as it having a positive charge. Okay, and therefore this reaction will possible here. The negative part of the reagent, that is cyanide ion. निगेटिव्ह पार्ट कोणता आहे, सायनाइड आयनचा. सायनाइड आयनमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे, कारण हायड्रोजन आणि सायनाइडचं जर बॉन्ड ब्रेक केला आपण तर हायड्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, सायनाइड कॅरीज निगेटिव्ह चार्ज. अँड दिस निगेटिव्ह चार्ज अटॅक्स द इलेक्ट्रोफिलिक कार्बन. ओके, कार्बन कसा आहे इथं, इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे.
कार्बन कसा आहे, इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे, तिथं न्यूक्लियोफाईल अटॅक करू शकतो, कारण न्यूक्लियोफाईल काय इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे आणि कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर आहे. अँड ॲज वी नो इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर कॅन बी अटॅक बाय द इलेक्ट्रॉन रिच सेंटर. Okay, and here this reaction is possible, that is the addition of hydrogen cyanide to the carbonyl carbon or that particularly aldehyde or ketone. So here this is aldehyde group. Suppose ketone react with the hydrogen cyanide, निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती अटॅक करेल, या कार्बनवरती हा बॉन्ड ओपन होईल, कार्बन ऑक्सिजनचा डबल बॉन्ड ब्रेक होईल, ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. ओके, अँड दॅट निगेटिव्ह चार्ज इज न्यूट्रलाइज बाय द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ हायड्रोजन. ओके, इथं जर पाहिलं तुम्ही H प्लस आहे, CN- आहे, CN- इथे अटॅक केला, हा बॉन्ड ओपन होईल इथला, ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज इज न्यूट्रलाइज बाय द हायड्रोजन अँड दॅट विल फॉर्म सायनोहायड्रीन. फॉर एक्झाम्पल इथं अल्डिहाइडला जर असेल तर R इज इक्वल टू H असेल, कीटोन असेल तर R इज इक्वल टू R, अल्किल असेल किंवा आरिल ग्रुप असेल. फॉर एक्झाम्पल असिटाल्डिहाइड घेतलं आपण, फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH प्लस त्याच्याबरोबर काय ट्रीट केलं आपण, HCl. आता HCl ट्रीट केलं आपण तर प्रोडक्ट काय मिळणार आपल्याला इथं, याच्यामध्ये हा जो सायनाइड आहे हा अटॅक कुठं करणार, या कार्बोनिल कार्बनवरती. ऑक्सिजनचा जो काही डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होईल, सिंगल बॉन्ड फॉर्म होईल अँड दॅट विल फॉर्म असिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. सायनाइड कार्बनला जॉईन होईल आणि डबल बॉन्ड ऑक्सिजनचा हायड्रॉक्सिल आयन तयार होईल, OH. ओके, सो दॅट विल फॉर्म असिटाल्डिहाइड बरोबर ट्रीट केला तर असिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन आणि ॲसिटोन बरोबर ट्रीट केलं तर ॲसिटोन सायनोहायड्रीन. काही चेंजेस नाही अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काही चेंज होत नाही, फक्त कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे तिथं कार्बन आणि ऑक्सिजनचा हायड्रॉक्सिल आयन तयार होतो, याच्यामध्ये डबल बॉन्ड ब्रेक होईल, OH तयार होतो आणि ह्या कार्बनवरती अटॅक सायनाइड करतो. दिस इज द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. ओके, आणि सेम रिॲक्शन पुढची पण आहे, कोणती, ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड NHSO3. Aldehyde and ketone react to a saturated aqueous solution of sodium bisulfite to give a crystalline precipitate of sodium bisulfite. Addition product or addition compound is formed. अल्डिहाइड आहे, असिटाल्डिहाइड, आणि त्याला आपण सोडियम बायसल्फाइडने ट्रीट केलं याच्यामध्ये. ओके, सो हा जो आहे SO3 Na हा जो आहे इट ॲक्ट ॲज अ न्यूक्लियोफाईल आणि तो अटॅक करेल याच्यावरती कार्बनवरती. सो दॅट विल फॉर्म असिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड ॲडिशन कंपाऊंड और दॅट इज कॉल्ड एज अ ॲडक्ट. ओके, अँड नेक्स्ट स्टेपमध्ये ह्याच्यामध्ये पहा ॲसिटोन प्लस सोडियम बायसल्फाइड दॅट विल फॉर्म ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड अडक्ट. ओके, ॲडिशन प्रोडक्ट फॉर्म होतं. म्हणजे हा जो आहे H फक्त H सोडून दिला तर SO3 Na, हा जो आहे SO3 मायनस हा अटॅक करेल कार्बोनिल कार्बनवरती. ठीक आहे, SO3 Na. देन ॲडिशन ऑफ अल्कोहोल. तिसरी रिॲक्शन पाहतोय, अल्डिहाइड रिॲक्ट विथ वन मॉलिक्युल ऑफ अनहायड्रस मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, असिटाल्डिहाइड आहे, तो अल्कोहोलच्या एक मॉलिक्युल बरोबर ट्रीट केला आपण तर इथं ॲडिशन फॉर्म होते. हा जो R ग्रुप आहे याच्यामध्ये हा जो OH आहे, हा OH याच्यावरती अटॅक करेल इथे, हा OR H प्लस आहे ना इथं, तर हा जो OR मायनस आहे दॅट विल अटॅक द कार्बोनिल कार्बन. इथं जर लक्षात येतं का पहा तुमच्या न्यूक्लियोफाईल इथं ह्याच्यामध्ये OR आहे. ओके, हा OR इथं अल्कॉक्सी आयन अटॅक करेल. ओके, आणि हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड होईल, दॅट इज कॉल्ड हेमी ॲसिटल. हेमी म्हणजे हाफ ॲसिटल फॉर्म होईल. ओके, ॲसिटल म्हणजे काय, अल्कॉक्सी कंपाऊंड दॅट इज कॉल्ड हेमी ॲसिटल. आणि ॲसिटल फॉर्म होते त्याच्यामध्ये जेमिनल डायअल्कॉक्सी कंपाऊंड नोन ॲज अ ॲसिटल. पाहता याच्यामध्ये अल्डिहाइडचा एक मॉलिक्युल आहे, त्याच्यावर अल्कोहोलचा एक मॉलिक्युल इन प्रेझन्स ऑफ ॲसिड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर ट्रीट केला आपण तर दॅट विल फॉर्म हेमी ॲसिटल. आणि त्यात हेमी ॲसिटल बरोबर सेकंड मॉलिक्युल ऑफ अल्डिहाइड ट्रीट केला तर आपल्याला ॲसिटल फॉर्म होतो, दॅट इज अ स्टेबल फॉर्म. ओके, वॉटर मॉलिक्युल याच्यामधनं रिमूव्ह, दॅट इज द ॲडिशन ऑफ अल्कोहोल. पुढचं पॉईंट आहे आपला याच्यामध्ये कीटोन आहे. कीटोन ज्यावेळेस रिॲक्ट होईल, कीटोन रिॲक्ट विथ 1,2-डायल
in presence of dry hydrogen chloride to give a 5 or 6 membered cyclic ketals. इथे सायक्लिक किटल दिसते पहा. हा जो आहे याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. हा हे दोन हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि सायक्लायझेशन होईल तिथं. दॅट इज फॉर्म अ सायक्लिक कंपाऊंड्स. ओके. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे आपला याच्यामध्ये ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके. अल्डिहाइड अँड कीटोन ऑन रिॲक्ट विथ अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड फॉलो बाय ॲसिड हायड्रोजन गिव्स द अल्कोहोल. ओके. लास्ट इयरला ही रिॲक्शन आपली झाली ती तिथे तुम्ही एकदा पाहून घ्या. ठीक आहे. आणि पुढचा पॉईंट आपला जो याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक ॲडिशन ऑर इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन विथ द अमोनिया डेरिव्हेटिव्स. आता अमोनिया डेरिव्हेटिव्स बरोबर रिॲक्शन जर केली तुम्ही तर पहा याच्यामध्ये हा अल्डिहाइड किंवा कीटोन घेतला आपण कार्बोनिल कंपाऊंड घेतला आणि NH2Z. झेड म्हणजे काय इथं हा लिव्हिंग ग्रुप आहे याच्यामध्ये NH2Z. ओके. आता झेड बरोबर आपण आर घेऊ शकतो, AR घेऊ शकतो, NH2 घेऊ शकतो, सेमिकार्बेझाईड, सेमिकार्बेझोन. ओके. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन या रिॲक्शन्स आहेत आपल्या. आपण त्या पाहूया. इथे आपली एक जनरल रिॲक्शन आहे पहा. कंबाईन काय होणार आहे याच्यामध्ये हा जो नायट्रोजन आहे दिस न्यूक्लियोफाईल विल अटॅक द कार्बोनिल कार्बन. ओके. एक हायड्रोजन त्याच्यामध्ये लूज होईल आणि हा OH फॉर्म होईल. ओके. सेम रिॲक्शन आहे. सेकंड स्टेटमध्ये पहा इथं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं आणि डबल बॉन्ड जनरेट होईल. दॅट इज द इम्युनिस फॉर्म. आणि प्रत्येक केसमध्ये इम्युन फॉर्म होतो. इथे जर तुम्ही जर केअरफुली जर रिॲक्शन जर पाहिल्या. ओके. पहिली रिॲक्शन आहे पहा. अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. दिस विल बी कन्सिडर्ड एज अल्डिहाइड ऑर कीटोन. ओके. रिॲक्ट केला हायड्रॉक्झिलामाइन बरोबर NH2OH. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि काय फॉर्म होतो ऑक्झाईन. सेकंड केसमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. हायड्रॅझिन NH2NH बरोबर ट्रीट केला आपण. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. हायड्रॅझोन फॉर्म होतो त्याच्यामध्ये. देन फेनिल हायड्रॅझिन घेतला. फेनिल हायड्रॅझोन फॉर्म होतो. सेमिकार्बेझाईड घेतला. सेमिकार्बेझोन फॉर्म होतो. आणि 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन घेतला. डायनायट्रोफिनिल 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रॅझोन फॉर्म होतो. ठीक आहे. तो सेम रिॲक्शन्स आहेत या. इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. आणि एक लास्ट रिॲक्शन आहे आपल्या याच्यामध्ये हॅलोफॉर्म रिॲक्शन. ओके. आता हॅलोफॉर्म रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस आपण दिस रिॲक्शन इज गिवन बाय द acetaldehyde. ओके. ऑल मिथाइल कीटोन्स अँड ऑल अल्कोहोल्स containing CH3 group here. अल्कोहोल और मिथाइल कीटोन इज वॉर्म विथ द सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट केला तर सोडियम हायपोहायड्रेट तयार होतो त्याच्यामध्ये. सोडियम हायपोहायड्रेट बरोबर आपण ॲसिटोन जर ट्रीट केला आपण याच्यामध्ये तर इथं आपला हायड्रोफॉर्म तयार होतो आणि सोडियम ॲसिटेट फॉर्म होतो बाय युझिंग सोडियम हायड्रॉक्साईड. दिस इज कॉल्ड हॅलोफॉर्म रिॲक्शन. ओके. लास्ट लेक्चर ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीच्या नंतर आपण ज्या ह्या रिॲक्शन पाहिल्या या रिॲक्शन्समध्ये आपण काय पाहिलं आपण याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या आपण. अल्डिहाइड अँड कीटोनच्या टेस्ट देतात. अल्डिहाइड देतं फक्त शिफ्ट टेस्ट, टोलन टेस्ट आणि फेलिंग सोल्युशन टेस्ट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पाहिला आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड ची जी पाहिली HCN. त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. त्यानंतर ॲडिशन ऑफ अल्कोहोल ॲसिटल हेमिॲसिटलेस फॉर्म. ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये आपण हायड्रॉक्झिलामाइन, हायड्रॅझिन, फेनिल हायड्रॅझिन, सेमिकार्बेझाईड आणि 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रॅझिनची आपण रिॲक्शन पाहिले. हॅलोफॉर्मची रिॲक्शन पाहिली. नेक्स्ट लेक्चरला आपण अल्डोल कंडेन्सेशन जी काही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे अल्डोल कंडेन्सेशन ती आपण घेऊया. ठीक आहे. थँक्यू.